माझे गेले हार कोणी याचे कुळ माझे गेले हरपुणे कुळ माझे गेले हार कोणी याचे कुळ माझे गेले हरपुणे रंगा वाचोने आणूने रंगा वासुने आणूने रंगा वासुने आणूने शिवसिक वाद मजवेळो वेळा शिकवाल मन वेळो वेळा शिवसिक वाद मजवेळो वेळा शिकवाल मन वेळो वेळा मी दया गोवळा रसये दया गोरारत दया गोरारत भोग भोगने माते नाही भोग भोगने माते नाही भोग भोगने माते नाही भोगने माते नाही भक्ती प्रेम गोडले वेगे माये भक्ती प्रेम गोडले माये भक्ती प्रेम गोडले माये शिवशिक बाल मजवेळो वेळा शिकवाल मज वेळो वेळा शिवशिक बाल मजवेळो वेळा शिकवाल मज वेळो वेळा दया गोळा रसये दया गोरारतले दया गोरारतले वापर देवी वरो जीविता जिव्हा देवी वरो देविदाय देवी वरो जीविता जिव्हा देवी वरो देविदा देवा वेगळा मोहे माये गेला वेळा मोहे माये काय गेला वेळा मोहे माये शिवशिका बाल मजवे शिकवाल मज याते कुळ माझे गेले हरपुणे याते कुळ माझे गेले हरपुणे कुळ माझे गेले हरपोने याते कुळ माझे गेले हरपोने याते कुळ माझे गेले हरपुणे याते कुळ माझे गेले हरपुणे याते कुळ माझे गेले हरपोने याते कुळ माझे गेले हरपोने श्रीरंगा वाचोने आणोने श्रीरंगा वाचोने आणोने किती शिकवाल माझ वेळो वेळा किती शिकवाल माझ वेळो वेळा श्रीरंगा वाचोने आणोने श्रीरंगा वाचोने आणोने
श्रीरंगा वाचोने आननेने याची कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचोने आननेने किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा कदलिये अष्टभोग भोगणे माते नाही झाड भक्ती प्रेम रस जय 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 माय किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा कदलिये माझे वरू बापरक माझे वरू जीविता जीवाला काही केल्या वेळा वेगळी माये किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा कले पांडुरंगा करू प्रतान मना पांडुरंगा करू प्रतान मना जय जय पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका आज पाहिलं प्रसंगानुसार माझ्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हा जो काही मंडप आहे ही साधू संतांची कृपा आणि साधू संतांच्या कृपेतून आजचा दिवस हा दिवस कालपासून तर आजपर्यंत पाहिलं तर लग्न सोहळ्याचं निमित्त आहे. काय आहे निमित्त? लग्न सोहळ्याचं निमित्त आहे. आणि हेतू काय आहे? हेतू काय आहे? दाखवताना एक दाखवायचं आहे आणि आचरण करताना एक आचरायचं आहे. दाखवायचं काय? लग्न सोहळा आहे, आमंत्रित केलेलं आहे, पण त्यामध्ये वैष्णवांचा संबंध आहे. वैष्णव मेळावा दीड दिवस मला सांगा,
आता 1.5 दिवस का 2.5 दिवस झाले. भाऊ तू कुठे? किती दिवस झाले तुम्हाला येऊन? किती दिवस झाले? 2.5 दिवस झाले. आणि मेळावा किती दिवसात आहे? पण 2.5 दिवसापासून हा सोहळा चालू आहे. बरोबर आहे का? कशासाठी? माझ्या साधू संतांनी काय केलं? माझ्या साधू संतांनी काय केलं त्याची अनुभूती काय? आणि ती अनुभूती आल्याचा जर पाहिलं तर आपण पांडुरंगाला नमन केलं पण माझ्या संतांना नमन केलं नाही. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वरा विनंती करतायत. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. हा आता जर पाहिलं तर हा मंडप सजण्याला कारण तुमचा अनुग्रह लादला म्हणून मंडप सजला. तुमचं काय मत असेल मला माहित नाही पण मंडप सजण्याकरता संतांची कृपा तुमचा अनुग्रह लादलो. अनुग्रह झाल्याशिवाय भाव निर्माण होत नाही. भावाशिवाय कार्य घडत नाही. कार्य घडणं म्हणजे एवढं सोपं आहे का? सगळं कार्य घडतंय. सगळं कार्य चालले पण खरं कार्य आज पाहायला मिळते. खरं काय आहे? उजळा बाय आलो वाटा. आपण ज्याच्यासाठी आलोय यावरच आज आपल्याला पाहायला मिळते. आपण भाग्यशाली आहोत. यावरच आपल्याला पाहायला मिळते. हे बाकीचे सोडे तर लय पाहायला मिळतात. हे पण हे सगळे वराडी आले. आले चाले या असं रोज पाहायला मिळतंय. हवं आज्याने पाहिलं, पंजाने पाहिलं नाही का? नातू पंतांनी पाहिलं, आम्ही पाहतो पण अजून काही थांबलं आणि पूर्ण झालं. पण ही जी अवस्था आहे आजची ही नवीन आज पाहायला मिळते. आहे जुनच पण नवीन पाहायला मिळते का? तर त्याचं आचरण आज आपल्याला पाहायला मिळतंय. तिचा आचार विचार आज पाहायला मिळतोय म्हणून नवीन आहे का? किती लोकांना काय बोलायचं लग्नामध्ये हे काय म्हणजे आता लग्नामध्ये हे काय आहे का? खरं लग्न या विचारात आहे का त्या व्यापारात आहे? खरं लग्न या व्यापारात आहे का या विचारात आहे? कळलं का? खरं लग्न काय? आपण निवडा करण्यासाठी चालूय. खरं काय? आणि तीच खऱ्या खोट्याची अवस्था पाहण्यासाठी गवळण काय सांगते? मी सगळं हरपले. काय सांगते? माझ्या कुळातून मी वेगळी झाले. माझं कुळ माझ्यापासून हरपून गेले. काय सांगते? माझे कुळ माझ्यातून हरपून गेले. याची कुळ माझं जे काही पाणी मागे असलेलं जे काही संबंध आहे ते सगळं हरवलेलं आहे. कोण सांगते? नवरी सांगते. काय म्हणजे आता हे माझं सगळं हरपून गेलं पण मला लग्न करायचं आहे. पण कसं करायचं आहे? यांना बाजूला करून करायचं आहे. आता काल विषय बराच होऊन गेलेला आहे. लग्न करायचं आहे पण यांना बाजूला करून करायचं आहे.
यांच्या आधारात नाही करायचं, यांच्या आधारात करता करता वर येत गेले. हं? हं? देखत देखत नातू पंतू कैसा झाला हं? तिथे ती गोष्ट म्हणजे चौबाळी. पण आजपर्यंत याच्यातून आपल्याला काही हिस्सा वाटा मिळाला का नाही मला कळत नाही. पण हिस्सा वाटा मिळावं हा हेतू साधू संतांचा आहे. हे सगळं करायचं आहे सांगितलं. परत होती डुप्लिकेट बोलतो. सगळं करायचं आहे आणि सगळ्यापासून आलीच करा ती घेऊन तर ते माझं पुढं हलपून गेलंय आणि सगळं करायचं आहे म्हणतो. डुप्लिकेट का सगळं करायचं आहे? तर ज्या विचाराने सगळं करायचं आहे हे सगळं हडपून आणि मग करायचं आहे. सगळं करायचं आहे पण हे हडपून करायचं आहे का? ज्याच्यामुळे हा जीव बंधनातून बाहेरच निघत नाही. प्रयत्न करू नये. किती प्रयत्न झाले तरी हा जीव अजून बाहेर निघाला. एखाद्याने बोट वर करा ना माझा जीव मोकळा झाला बुवा. कधी कधी एखादी बाई डिलिव्हरी झाली ना राहणारे बरोबर म्हणतात माझा जीव मोकळा झाला, सुखरूप झाली. तस आमचा जीव मोकळा झाला. अजून रात करा ना आम्ही सुटलो बुवा. सुटण्याचा अनुभव कुठे? याच देहात का नंतर? कुठे मानवाच्या अवस्थेत का माणसाच्या अवस्थेत? याद बिघडे देवाचे भजन, याद बिघडे देवाचे हाच देह असल्यानंतर ही गोष्ट प्राप्त करता येते. कारण भगवान परमात्म्याचा आपला संबंध यावं म्हणून या सृष्टीची रचना करणारा जो काही आपला मालक आहे त्याने 83,99,999 योनी तयार केल्या. बरोबर बोलतोय का? 83,99,999 योनी तयार झाल्या. आता योनी तयार झाल्या म्हणजे इथं आता फक्त रात्री पाहायला मिळत होती 2-4. आता एकही नाही. त्या 83 पैकी एकही नाही. हे आहे ऐकायला आहेत हे 84 वाले आहेत. हो हे जे आहेत हे 84 वाले. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि ती योनी. देव म्हणतात मी जी काही शेवटची हा विचार केला याचं कारण काय? तर मला जे काही उपभोगायचं आहे, मला जे काही मिळवायचं आहे आणि मला जो काही मिळून त्याचा उपभोग अनेकांना द्यायचा आहे, देव घेऊ करण्यासाठी फक्त शेवटची हीच योजना आहे. देवे दिला देव शेवटची पाळी एक मनुष्य जन्म दिला. आता भाग्य आपलं आपल्याला सोन्यासारखी अवस्था दिली, सोनं दिलं. आता सोनं घ्यायला गेलं तर काय किंमत आहे माहित आहे ना? सोन्याची किंमत काय आहे भाऊ? रात्री तपास काढला होता मला सोन्याची का म्हणजे 10 वाढले का? बर मला सांगा सोन्याची तर एवढी किंमत आहे तर या माणसाची किंमत किती? बोला बोला. हे जमिनीचा भांडार तरी एवढ्या किमतीला आहे. याची किंमत काय कळतंय का? याची किंमत काय? आलो ताई माया का याची किंमत काय? मी विचारतोय आपल्याला सगळ्याला.
भांगाराची किंमत जर एवढी आहे 1,60,000 तर याची किंमत काय? हा भांगाराचा बाप आहे. हा याच्यामुळे ते भांगार आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचं कोण आहे? महत्वाचं कोण आहे? हा ही अवस्था भोगण्याकरता ह्याच द्यात का अनेक द्यामध्ये याची वेळी ह्याच्यामध्ये ही गोष्ट प्राप्त करता येते. पहा हो आता मला सांगा 83 काय प्रमाणे माझे डोक्यात येत नाही. पण 83 लक्ष लाख 99,999 या योनीमध्ये मला सांगा सोन्याच्या दुकानात किती गेले असतील मला सांगा. सोनं घ्यायला 83 पैकी कोण कोण गेलं होतं? कोण कोण गेलं होतं? पण शेवटच्या पाळी मधलं एकही हजर नसेल. सगळ्यांनी नंबर लावला असेल. आता आपण या मंडपात आहोत. सोनं घेण्याकरता सगळेच गेले असतील. पण कुत्रे मांजरे गेले तर आता ऐकले का तुम्ही? कुत्रे मांजरांनी 5 किलो सोनं आणलं, 2 तोळे सोनं आणलं, गळ्यात पौरमाळ केली असं ऐकलंय कुत्र्यानं मांजरानं नाटकानं अनेक युनीच्या ठाई हा विचारच नाही. देखे मनुष्य जात सकळ आणि स्वभावतात लायक फक्त माणूसच आहे. पण आपली लायकी आपल्यालाच कळत नाही. काय करावं? नरदेहानी धावा लागले नरदेह मिळालेला आहे. किती भाग्य आहे. नरदेह मिळत नाही, सहसा मिळत नाही, सहसा मिळत नाही. मोजमाप सांगितलंय आपल्या लक्षात येत नाही. काय करावं? हा जास्तीत जास्त पुण्य झालं तर काय? जास्तीत जास्त पाप झाले तर आणि दोन्ही ती समान वय झाली तर करुणी जन्माई किती मौज आहे. पाप आणि पुण्य सम झाले तर मनुष्य योनी मिळते. बरं मनुष्य योनी मिळाली, मनुष्य योनी मिळाली म्हणजे काम झालं का? मला कपडे मिळले म्हणजे काम झालं का? मला खायला मिळालं म्हणजे काम झालं का? मला तुम्ही जवळ ठेवता म्हणजे काम झालं का? माझी सोय काय आहे मला कळायला नको का? कशासाठी योजना आहे? सोयीचा कारण संगती साधू सोयीचा
कोणाचं आपलं आपलं आपण सोयीच्यासाठी आलोय सोयीचं कोणाचं आपलं हा संगत काय केली पाहिजे मग सोयीत व्हावं मग सोयीत होण्यासाठी काय संगत पाहिजे संगती साधूची सांगितली संतांची सांगितली सद्गुरूची सांगितली या 3 वस्तूची जर पाहिलं या 3 वस्तूची नावं सांगितली पण वस्तुस्थिती एक आहे सगळ्यांचा विचार तोच आहे या संगतीने आणि या देवाचं सोयीत करून द्यावं असं माझ्या साधू संतांचा अभ्यास आहे एवढ्यासाठी सद्गुरू अवतीर्ण होत आहेत त्याच्यासाठी तुमचं आमचं सोयीत करण्यासाठी सद्गुरू ही अवस्था लवकर मिळत नाही अहो दगड गोटे मुरुम माती हे सगळं मिळत आहे पण परीत मिळत हो कसं नाना प्रकारच्या जाती कुळ सगळं मिळेल पण साधू मिळत बहु अवघड आहे संत भेटी अवघड आहे पण भेट झाली ज्यांना भेट झाली त्यांच्या मंडपात उभा होता पण हा मंडप ज्यांनी उभा केलाय त्यांना भेट झालेली अनुभूती आलेली आहे म्हणून हा मंडप उभा आहे हा त्या परमात्म्याने त्यांच्यावर कृपा केलेली आहे आणि ती बुद्धी त्यांच्यामध्ये तयार केलेली आहे आणि त्या बुद्धीच्या अनुसंधानातून नाही तर आधीचं काय वाजलं तर तुम्हाला चांगलं माहित आहे हो भेसळ भेळ सांगितले ना हा कारण सगळे एकत्र सगळे एकत्र हा रात्रंदिवस काय काय त्याच्यात आहे काय बजाव मांजर कसे म्याव काय आहे काय त्याच्यामध्ये पण आजचा दिवस जो आहे तो समजून घ्या ज्यांच्यामुळे आपल्याला हा दिवस पाहायला मिळतोय आपण भाग्यशाली आहोत काय दिवस पाहायला मिळतोय खऱ्या विचाराची सांगड आज पाहिलं तर संत समागमच पाहायला मिळतोय आणि संतांचे विचारच ऐकायला मिळतात याचं कारण काय बाकी पुण्याही चांगली आहे तुका म्हणे होता होया भावा मागता ठेवा आज उपलब्ध होतोय हो पाना मागचं जर बीज असेल तर पेरणी करा रोप तयार होते रोप तयार झालं तर बाग तयार होते आणि बाग तयार झाली तर श्रीमंती येते ते मालकाला कोणाला जो मालक भोगे आहे त्याला काय होतं श्रीमंती येते कोणामुळे कोणामुळे चांगला विचार केला तर कोणामुळे दैवामुळे दैव अनुकूल झालं ती प्राप्ती आहे कोणाला मिळत नाही आणि ज्यांचं दैव अनुकूल आहे त्यांचा मंडप आहे माणसं थोडी आहेत पण गोडी आहे माणसं थोडी आहेत पण गोडी आहे माणसाला तोटाच नाही त्याच्यामध्ये तुमच्या डांगड्यामध्ये तोटाच नाही पण भानगडी आहेत काय आहेत भानगडी आहेत हो तो त्याला वाकडा बोलतो तो त्याला वाकडा बोलतो का त्याच्या भानगडी का होतात त्यांच्याकडे पतीच नाही पती नाही आणि पती नसल्यामुळे भानगडी होतात का पेल्याशिवाय ते नाचत नाही आणि नाचायला तर धक्का लागल्याशिवाय राहत नाही धक्का लागला तर व्यापार बिघडला का भानगडी झाली आणि म्हणून इथंही तशी अवस्था आहे इथंही तशी अवस्था आहे पण आज इथं भानगडी होत नाही का भानगडी होत नाही का भानगडी होत नाही का भानगडी होत नाही काय करावं काय करावं काय करावं का लोक नावं ठेवतात काय करावं लोक नाव ठेवतात म्हणून इथे आपण त्या विचाराकडे जात नाही आणि त्या विचारात जर घुसला तर तो वाया जात नाही आणि त्या विचाराकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला कवडी मात्र किंमत
आपण जरी आपली किंमत करत असाल तरी तेवढी मात्र किंमत नाही का? भाव नाही, काय उपयोग आहे? भाव नाही, काय उपयोग आहे? ज्याच्या घरामध्ये दैव नाही, किती गाडभर मागतात, काय किंमत आहे? दैव आणखून नाही, हा काय उपयोग आहे? मग इथे काय पाहिजे? काय पाहिजे? कशासाठी ही सगळी योजना आहे? ही योजना आता लग्न आहे कशासाठी? ज्यांचं लग्न आहे कशासाठी? सोयीचा कारण आहे का नाही? सोयीसाठी का नाही? मग काय सोयी म्हणजे काय? आमचा वंश वाढलाच पाहिजे, नको आमचा वंश वाढलाच पाहिजे. वाढ होण्यासाठी योजना आहे का नाही? मग मला सांगा, रीतीने का दांडगाईने? म्हणजे बाहेरचं लग्न लावा, पण आतल्या लग्नाशिवाय ते बाहेरच्या लग्नाला किंमत येणार नाही. तिथे घटस्फोट आपण चालूच आहेत, आपण रोज पाहतो. पण आतलं बाहेरचं लग्न लागलं हे सगळं थांबणार आहे. आनंदाला पूर येणार आहे. तो किती पूर येईल तर हा मंडप जागेवर राहणार नाही, इतका पूर येईल का? तर ती अवस्थाच अशी आहे. दोन्ही बाजू जर सक्ष झाल्या आतून बाहेरून, आतही हरी बाहेर हरीने कोंडले, नाही किंवा सगुणही मी आणि निर्गुणही मी. तुझं सगुण म्हणू की सगुण निर्गुण एक दोन्ही बाजू तीच अवस्था आहे. आणि या दोन्ही तिन्ही बाजू आपल्याला एकत्र करण्याकरता ज्यांचा भाव असा आहे, ज्यांचा मंडप आहे, त्यांच्या मंडपात उभा आहोत, त्याला लग्न म्हणतायत. ज्यांचं लग्न व्हायचंय पण खरंच लग्न आधी लावलंय, ज्यांनी आधी लग्न लावलंय, आता हे भंगार लग्न. माझ्या श्रीपाद बाबाला निज रूपाला दाबिला काय भाव आहे बा? काय व्यापार आहे? आत्म्याचे लगन परमात्म्याची लावली. आता आत्माच परमात्मा आहे, वेगळं काय आहे? कोणाचं लग्न कोणाबरोबर सांगा ना? कोणाचं लग्न कोणाबरोबर? आत्म्याचं लग्न परमात्मा आणि आत्मा वेगळा का? एक दिवशी आत्मा आणि व्यापक आत्मा वेगळा का? माझ्या हृदयात ती असणारी अवस्था तीच व्यापक आहे का? व्यापक अवस्थाच माझ्यात आहे, वेगळं काय आहे का? काय आहे? जिकडे पाहिले तिकडे काय आहे? तीच अवस्था आहे. मग आत्म्याचे लग्न परमात्म्याची लावलं म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न आहे आपल्या पुढे. आत्म्याचं लग्न म्हणजे एक दिवशी तो कमकुवतपणा आहे, एक दिवशी मी म्हणजे तिथं खराब आहे, काय आहे? मलिनता आहे, मी एकटा, मी आमका आहे, मी पण नाही, थोडा तरी काटा आहे, थोडा तरी खराब आहे. म्हणून व्यापक व्हायचं आहे. आणि व्यापक ठिकाणी हे सगळं तेच नटलेलं आहे. देव नटला नाना पारी देव नटला
त्यांच्या मंडपात आहोत आपण, आपल्याला तिकडे जायचंय का? ज्यांनी आपल्याला या संबंधात आणलंय कशासाठी? त्यांचा विश्वास किती विश्वास आहे, त्या विश्वासाचा आपला संबंध कसा आहे हे आपल्याला दाखवत आहे. यांच्या आचारातून आपल्याला ते पाहायला मिळते. आज पाहिलं ना, तुम्हाला लग्न सोहळा आहे, आठवतोय का? लग्न सोहळा आहे ते पाहायला मिळतोय का? लग्न सोहळा पाहायला मिळतोय का? काय आहे खरं लग्न पाहायला मिळतं? हे खरं लग्न आहे. हा सोहळा खरं पाहिलाय त्यांनी आणि त्या पाहिल्याचा हे अनुभव आहे. आणि म्हणून बाकीचं वाजत नाही, हेच वाजत आहे का? निवाडा का त्यांनी उजळा करून घेतलाय. उजळावाया आजो वाटा खरा खोटा निवडा. त्यांनी हा खरा खोटा निवाडा माझ्या जगापर्यंत पोहोचावा, जगाला समजावं हे काय चाललंय बुवा. शंका कुशंका तयार होतात. आज काय बुवा लग्न आहे आणि मंडपात याच आहे, कसं काय व्हायचं लग्न, कसं काय व्हायचं लग्न. लग्न झाल्याशिवाय राहणारच नाही का? अहो हे लग्न पहिलं झालंय, आता पुढचं लग्न व्हायला वेळच लागणार नाही का? लग्न लावणारे दोन्ही तयार आहे. काल सांगितलं म्हणे कोण तो नवरा, असं सांगितलं ना. कोण तो मंडप, कोण ती वरमा, कोण तो वरबाप, मी कोण कोणाची सांगा कोणी. पण ते म्हणतात नाही, मला सगळं कळलंय, जे तुम्ही ऐका. आता ज्यांच्या दारात आहोत ते म्हणतात आम्हाला ते सगळं कळलंय, आता तुम्ही ऐका. म्हणून ऐकण्यासाठी योजना केली, ऐकून घ्या आणि असं आचरण ठेवा. असा निरोप आहे त्यांचा. हा निरोप आपण आजमावून आपली वाटाची करायची आहे. बाकीचं करतात तेच करायचंय. आतापर्यंत करत आलो पण आपलं पुरं झालं नाही. पण या वाटचालीने करून पहा, पुढचा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून ती म्हणते आता मी ऐकणार. या गवळणीचा अनुभव आहे. ती म्हणतात तुम्ही किती सांगाल मी ऐकणार नाही का? माझं जे होत ते मला सापडलं. माझं जे होतं ते मला सापडलं. त्यामुळे मला ज्याच्यामुळे बंधनं होती ते हरपूनच गेलं. आता का हरपून गेलं ते. आता मला आता हे सोबत राहिला, तुम्ही किती सांगितलं तरी पटणार नाही. आता माझं लग्न जे आहे ते तसंच आहे आणि हे जे होईल त्याला दुसरा गालबोट लावणार कोणी नाही का? तर याच्यामुळे याची संगती अशी होणार आहे. किती गोड होईल, किती गोड होईल, किती गोड होईल. आतून बाहेरून तेच होईल. काय होईल? हो, आतून बाहेरून तेच होईल. बाहेरूनही सगळा व्यवहार होईल, आतूनही सगळा व्यवहार होईल. आतही हरी आणि बाहेरही हरी. जिकडे पाहिले तिकडे गोविंद, जिकडे पाहिले तिकडे गोविंद. एकच तंतू तुम्ही पांघरलेलं एकच तंतू आहे. डोळे आणि लुगडे एकच माती नानापणी भिंती. का नाही? राजन आणि लुगडे
एकच सोनं नाना पडलेलं बाळी आणि बुगडी हा म्हणे मुक्ताई. अरे ऐक सांग देवा, कोणाला सांगते मुक्ताई? कोणाला सांगते? कोणाला सांगते? कोणाला मुक्ताई कोणाला सांगते? म्हणे मुक्ताई ऐक सांग देवा, काय खरं काय आणि खोटं काय. आणि तेच तेच ह्या माऊलीने आपल्या अंतकरणामध्ये साठवलंय. ती सांगते काय खरं आणि काय खोटं. आमचं खरं लग्न लागलंय, मग आता हे खरं का आजचं खरं, ते खरं का हे खरं, सांगा ना. हा हा म्हणे मुक्ताई, म्हणे मुक्ताई ऐक सांग देवा. आपल्याला चांगदेव बनवले बरं का, आपण चांगदेव आहोत. आहे का आपला काय निवाडा? हा खरे आणि रोकडे, काय खरं आणि काय खोटं. हा निवाडा करण्यासाठी ही योजना आहे आणि कशासाठी नाही. आणि एवढ्यासाठी माणसाने जगावं, जन्माला आलं ना एवढ्यासाठी जगावं. बाकीचं जगून काय करता 12 वर्ष द्या. हो लोक वाहून वाहून संपले ना, तुझं धरून धरून संपले. काय ना 12 वर्ष असावं, पण मोजकच बोटावर मोजण्यासारखं. ते म्हणले ना एकच पाहिजे, एकच पाहिजे, 4 नको. का एखादंच पालन होत नाही, बाकीचं काय. आणि म्हणून चांगला विचार केला तर, चांगला विचार केला तर आपण ज्याच्याकरता आलो ते करायचं आहे. कशाकरता आलो? कशाकरता आलो? आपलं हित समजून घेण्याकरता. आपलं हित कशात आहे? आपलं हित कशात आहे? आपला जिवंतपणा कशात आहे? आपलं शुद्धीकरण कशात आहे? आपण आज निवाडा होतोय, आपला निवाडा केला जातोय का निवाडा न करता आपण जातोय? निवाडा करून जायचा आहे का निवाडा न करता जायचा आहे? निवाडा करून गेले की आनंदी राहिले. साधू संत गेले आनंदी राहिले, संत गेले आनंदी राहिले, साधू संत गेले आनंदी राहिले. हरि नाम धारे हरि नाम साधू संत गेले, हरिनाम घेत घेत गेले. आता आपण काय करायचं आहे आपण ठरवा. आपल्याला सुद्धा साधू संतांनी तीर दिलेला आहे. नाम घेऊ, नामच गाऊ आणि नाम विठोबाला वाहू, मग आपण दैवाचे, आपण भाग्याचे. आपलं दैव, आपलं भाग्य उजळायचं असेल तर कोणी उजळायचं? आपलं जे उजळायचं असेल तर लोकांना पाठवतो का आपण? जे उजळायला, जे उजळायला लोकांना पाठवतो का? आपलं जे उजळायला भाऊ, आपलं जे उजळायला ना लोकांना पाठीचं पाडे ना. कोण जातं जे उजळायला? आपण जातो ना, आपणच जातो ना. माझ्या मावल्या हो, आपलं जे उजळायला कोण जातंय? आपणच जातो ना. आपलं जे उजळायला आपण कधी गेले का? आपला जे उजळून आणला का? आणि उजळत आहेत का? उजळत असतील तर बरोबर आहे, पण नसतील उजळत उजळण्याचा प्रयत्न करा. या माऊलीच्या आधारे ज्यांच्या विधीला आलो होत आपण, ती विधी समजून घ्या. ते म्हणतात उजळायचंय म्हणून हा मंडप आहे. याच्यासाठी चांगला पाहिला तर आजचा तो निरूप आहे. हो म्हणून ती म्हणते आता किती शिकवाल, मी ऐकणार नाही. का? माझं पुढंच हातून गेलंय, माझा व्यवहारच आता संपून गेलाय. का? हे सगळं खोटं आहे हे मला कळून चुकलंय. माझं खरं मला सापडलंय. हा याचे गुण माझे गेले हरपले. याचे कोळ माझे Yeah.
हं? मला त्याच्या वितरित काहीच आवडत नाही, काहीच गोड लागत नाही, काहीच संगत लागत नाही. मला त्याच्या वितरित काहीच नको. माझी हीच विनंती. आतापर्यंत जन्माला आलो याचं कारणच ते होतं. मी आल्यापासून देवाकडे विनंती करत होते का मला जन्माला घाल, पण तुझ्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी, तुझा संबंध येण्यासाठी, आणि ती अवस्था आज मला सापडलेली आहे. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याच्यासाठी देवा. घेईन मी काय विनंती आहे पा, काय मागणी आहे पा? हा? कशासाठी जन्म घेईन, घेईन 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 घेईन, हो, पण कशासाठी, कशासाठी? हा? तुझी तुझी नाही, तुझी चरण सेवा साधव आहे. कारण त्या चरण सेवेमध्ये किती महत्व आहे. तो चरण सेवाच आज मंडप उभा आहे. मला बाजूला जायचंच नाही. सद्गुरूच्या राणी तलीन व्हावे मुंगी. सद्गुरूच्या राणी तलीन व्हावे मुंगी. सद्गुरूच्या राणी तलीन व्हावे मुंगी. सद्गुरूच्या राणी तलीन व्हावे सद्गुरु चरणी, सद्गुरु चरणावर फार मोठी माती दिलेली आहे. पाहना तुझे पुरं आहे. हा, लीन व्हायचा असेल तर, सेवा करायची असेल तर, आपल्या हिताचा संबंध जोडायचा असेल तर, हा, सद्गुरु सेवा, सद्गुरु सेवा देमच देवा. बाकी तर मला काही नको, मला कशाची गरजच नाही. त्यांना एकच आहे, माझ्या शरीराने वाटून आनंद येणे. मला दुसरं काय आवडतच नाही. मला तेवढंच आवडत आहे, आणि त्या आवडीचा विषय आज मला सापडलाय, आज मला मिळेला आहे. त्यामुळे तुम्ही किती सांगाल, पण मी ऐकणार नाही का? हो, त्याला साखर गोड लागले, हा, तो कांदी पेत बसेल का? हा, त्याला अमृत मिळलेला आहे, तो कांदी पितो का? हा, त्या चकोराची गोष्ट पाहिली ना. चकोर 12 महिने काय खातो माहित आहे का? हा, अमृत पानच करतोय, अमृत पानच करतोय, दुसरं काही खात नाही. आमचं तर रोज बदलतंय, रोज बदलतंय. काल काय भाजी खाल्ली, उद्या काय खाणार? हा, आज या धाब्यावर, उद्या त्या धाब्यावर. हा, आमचा स्वभाव आता झालाय. आता आम्ही माणसं आहोत, कसंच आहोत, आम्हाला कळत नाही. आमचा बदल होतोय. साधू संत म्हणतात बदल करूच नका, बदल करू नका.
जे आपलं आहे ते कधीच वर्ग करूच नका. आपलं जे आहे ते सोडूच नका. आपलं एकच आहे. काय आहे? धर्म आहे. आपला धर्म आहे. धर्म सोडू नये. धर्म घालू नये. काय म्हणतात ना, हा काय घालू नये बा? जन्म घालू नये माया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये माया, जन्म घालू नये माया, जन्म भाग्यवान आहोत आपण. भाग्यवान आहोत. आपल्याला मिळेली सामग्री जपायची. आपण जपा म्हणतात. जन्म जन्म जो मिळलेला आहे तो जपायचा आहे. जपायचा आहे का? तो वाया जाता का म्हणाय. जन्म घालू नये, कारण या माणसाची उत्तम अवस्था आहे. उत्तम काया. काया म्हणजे हे शरीर. हा मग शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपलं तोपर्यंत सोळा भोगायचा आहे. आज 16 आहे ना, आज 16 आहे ना, आज 16 आहे ना, आज 16 आहे ना, 16ला झालो ना आपण. हा मग हा जीवनाचा 16 भोगायचा आहे. माणसाची उत्तम काया, जन्म घालू नये वाय. हा आपला जन्म फुकट जाऊच नाही असं कोणाला वाटतंय. जाऊ द्या बाबा, मरू द्या, मी आता आता तुम्ही तुझा काय पाळू नका. द्या फेकून का तरी माझं काही निरोप नाही. जमल ना? जमल का? असं कोणाला वाटेल? वाटतं? हा मग आपला जन्म वाया जाऊ नये साधू संतांना कळलंय आणि ते निरोप आपल्याला शिकवतात. हे दादा, हे काका, हे ताई, हे माई, जन्म घालू नका वाया. आपली उत्तम काया, आपलं उत्तम शरीर आहे. उत्तम शरीर किती उत्तम आहे, किती उत्तम आहे. बापरे, गणित नाही, गणित नाही. हे औषध काय परत मिळणार नाही. कोणीतरी मागितलं द्या एक बोट तोडून, माझ्या पोराचं उद्याकडे ताप जाईल. कोण देईल मला सांगा? येईल एखादं बोट अर्ध तुकडा देईल? त्यांच्या पोराचा ताप जातोय ना, द्या ना. द्याल का? नाही देऊ शकत. मग हे एवढं मोठं फेरा तुमतोय, जवळ्यांचा ताप जातोय, जवळ्यांचा व्याप जातोय. मग का बरं विचार करू नये? हा का बरं याचा व्यापार सोते करू नये? याचा व्यापार सोते करण्याकरता ही योजना आहे. जर पाहिलं, चांगला विचार केला, याची किंमतच करता येणार नाही. हा हाताने काय करून राहिलो आपण? काय करून राहिलो? आपली योजना आपण करतो आणि लोकांना नाव ठेवतो. हा कोणामुळे काय होऊन राहिलेलं आहे? हा चांगला विचार केला तर आपण आपली फजिती करतोय. जर पाहिलं तर आपण आज किती भाग्य आहेत आपलं. का तर असा मंडप, अशी अवस्था, असं व्यापार, असं सगळं व्यापार, हा सगळ्यांचं सहाय्य आणि एक विचाराने चाललंय. हा व्यापार प्रयत्न कमी कोणाच्या हाताला लागणार नाही, तो आपल्याला हाताला लागलेला आहे.
बाकीचं सगळं पाहता येईल पण हा व्यापार नाही लवकर पाहायला मिळणार चांगल्या चांगल्यांना बाकीचं म्हणतात बुवा. दैवाचे आम्ही आम्ही दैववान आहोत भाग्यवान आहोत का हो शांतामाई सांगते ना हो शांतामाई सांगते मोठा भाग्यवंत हा बरोबर आहे. मोठा भाग्यवंत मोठा भाग्यवंत मोठा दयावंत मोठा श्रीमंत अरे सुखदाता हा एक माणूसच किती किंमत दिली आपल्याला पा आपली किंमत त्या वेळेला आता मला वाटतं आपला पंजात आहे पंजा आपल्या पंजात आहे पंजा मालिकेतल्या शांतामाई सांगते आपली आपल्याला आपली अवस्था आपल्याला समजून देते काय भाग्य आहे आपलं मागचे लोक गेलेत पण इशारा करतायत आपल्याला काय सांगतायत अरे मोठा भाग्यवंत आहोत आपण म्हणे आपण मोठे दयावंत आहेत मोठे श्रीमंत आहोत सुखाचे दाते आहोत पाहना सुखाचा ठेवाच आपल्याकडे आहे कारण हा सुखाचा ठेवा इतर येऊनीच्या ठाई भोगायलाच नाही जा ना जंगलामध्ये एखाद्या प्राण्याला म्हणा सुख दे भाऊ थोडस घेईल भूक लागले जेवण देईल मला मदत कर तरी करणार नाही पण माणसापाशी माणसाने विनंती केली तर माणूस आपल्याला एकमेकाला सहाय्य होऊ शकतो माणूस एवढा किमतीचा आहे एवढा दयावान आहे मोठा भाग्यवान आहे मोठा श्रीमंत आहे सुख देणार आहे समाधान देणार आहे पण आपलं सद्गुरु सेवेतून विचार आपल्या मनाला पटवला पाहिजे तर हे करेल गिरवी करणार नाही हा सद्गुरु वाचून धरावे ते पाय सद्गुरु सारिका कोण करी सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी आपल्याला अशी संगत पाहिजे या संगतीने हा लाभ होतो या संगतीने हा लाभ होतो यालाच आता विचारात घ्यायचंय आपल्याला का हे विचार हा आचार हा कुठे मिळतो सद्गुरु सानिध्यामध्ये मिळतो सद्गुरु कुठे आहे सद्गुरु हा विचार सद्गुरुचाच आहे हा विचार सद्गुरुचा आहे म्हणजे सगळं सद्गुरुच आहे एकही वेगळा नाही वरीच गावच नाही एवढं